जय शिवराय मित्रांनो ग्रामीण भागातील तरुण शेतकरी आणि बेरोजगारांसाठी आता शेळी पालन व्यवसाय सुरू करणं आणखी सोपं झालं आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू झालेल्या शेळी पालन कर्ज योजना 2025 या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज आता उपलब्ध करून दिले जात आहे। तर मित्रांनो, अर्ज प्रक्रिया, कागदपत्र, नेमकी अपडेट काय आहे याची सर्व अपडेट माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात। तर मित्रांनो, काय आहे माहिती, चला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। शेळी पालन कर्ज योजना ही महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय बँकेच्या कृषी आणि ग्रामीण विकास संस्था नाबार्ड यांच्या सहकार्याने राबवली जाणारी एक कल्याणकारी योजना आहे। या योजनेअंतर्गत शेळी आणि मेंढी पालन सुरू करण्यासाठी किंवा विस्तारासाठी 10 लाख रुपये ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे। याशिवाय 75% अनुदान अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि 50% अनुदान सामान्य प्रवर्गासाठी प्रदान केले जात आहे। त्यामुळे आर्थिक भार कमी होतो। ही योजना पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देते। तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे हे आपण सर्वप्रथम पाहूया। पशुसंवर्धनाला चालना, शेळी पालन आणि मेंढी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी प्रदान करणं, रोजगार निर्मिती, सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गट यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाते। आर्थिक सशक्तीकरण, अल्पभूधारक शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना आर्थिक स्थैर्य मिळवून देणं, उत्पादन वाढ, शेळीचे दूध, लोकर आणि इतर उत्पादनांमध्ये वाढ करून देणं, स्थानिक बाजारपेठेला चालना देणं। तर या योजनेचा लाभ शेळी पालन कर्ज योजना 2025 चे काही प्रमुख लाभार्थी आहेत। तर यामध्ये लाभ कसा मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तर यात पहिला मुद्दा असा आहे की कमी व्याजदरात कर्ज 10 ते 50 लाख रुपयांपर्यंत कमी कर्जामध्ये आणि कमी व्याजदरामध्ये कमीत कमी 6.5 ते 9% वार्षिक दर उपलब्ध असणार आहे। दुसरा मुद्दा असा की अनुदानाची सुविधा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SC ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान, सामान्य वर्गासाठी 50% अनुदान आणि प्रशिक्षण आणि मार्गदर्शन, पशुपालक प्रशिक्षण आणि व्यवसाय व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे। चौथा, आर्थिक स्थैर्य, शेळीचे दूध, लोकर आणि मांस विक्रीसाठी नियमित उत्पन्न मिळण्यासाठी ही संधी आहे। पाचवा मुद्दा, ग्रामीण विकास, स्थानिक स्तरावर पशुसंवर्धन वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं। महिला सशक्तीकरण, महिला बचत गट आणि दिव्यांग महिलांना विशेष प्राधान्य मिळणार आहे। कर्ज आणि अनुदान सुविधा, शेळी पालन कर्ज योजना या अंतर्गत अनुदानाची रचना अशी आहे की कर्ज मर्यादा 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे। प्रकल्पाच्या आकारानुसार हे अनुदान 75% अनुदान, अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% अनुदान आणि सामान्य प्रवर्ग आणि इतर लाभार्थ्यांना, स्वइच्छा लाभार्थ्यांना 10% ते 25% रक्कम स्वतःच्या खिशातून आता द्यावी लागणार आहे। तर यामध्ये कर्जाची परतफेड ही 3 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये समान मासिक हप्त्यामध्ये असणार आहे। याचे व्याजदर 6.5 ते 9% वार्षिक असणार आहे, जे बँक आणि योजनेच्या अटीनुसार बदलू शकतात। तर यामध्ये अनुदान हस्तांतरण कशा प्रकारे केले जाते, अनुदानाची रक्कम आधार लिंक बँक खात्यात थेट जमा केले जाते। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की कर्जाचा वापर शेळ्या मेंढ्या खरेदी, उच्च प्रतीच्या खरेदीसाठी, निवारा निर्मिती, शेळी शेड, आधुनिक निवारण बांधण्यासाठी, खाद्य आणि पाणी व्यवस्था, चारा उत्पादन आणि पाणी व्यवस्थापन यासाठी, पशुवैद्यकीय सेवा, लसीकरण आणि रोग नियंत्रण यासाठी केले जाते। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पात्रता आणि लाभ कसा मिळू शकतो या संदर्भात थोडक्यात माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे। तर तुम्हाला शेळी पालन जर करायचं असेल, तुमच्याकडे उपलब्ध साठा जर नसेल, तर तुम्ही शासनाकडून कर्ज प्रक्रिया घेऊन तुम्ही तुमच्या शेळी पालन सुद्धा सुरू करू शकता, ज्यावर तुम्हाला 50% ते 75% अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु त्यासाठी काही महत्त्वाची पात्रता सुद्धा लागते। ती पात्रता आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहिली आहे। मित्रांनो, तुम्ही या अगोदर कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे का, नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांना आणि शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून
नाबार्ड या बँकेकडून त्यांना 50 ते 75% पर्यंत अनुदान त्या ठिकाणी मिळेल. मित्रांनो, वाट पाहत नाही एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची.